नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आपण मागील पाठामध्ये गणित भाग 2 मॅथमॅटिक्स पार्ट 2 मधील पहिल्या धड्यातील काही संकल्पना अभ्यासलेल्या आहेत. त्या पुढील संकल्पना आपण आज अभ्यासणार आहोत. या अगोदर बिंदू, रेषा, प्रतल, पॉइंट, लाइन, प्लेन, त्या अगोदर अंतर, coordinate of points, collinear points and non-collinear points, एक रेषीय बिंदू आणि नैक रेषीय बिंदू, ही संकल्पना आज आपण अभ्यासणार आहोत. collinear point and non-collinear points, एक रेषीय बिंदू व नैक रेषीय बिंदू. if 3 or more than 3 points lies on same lines, then that points are called as collinear point. Otherwise they are non-collinear points. कोणत्याही रेषेवर 3 किंवा 3 पेक्षा अधिक बिंदू एका रेषेत असतील तर त्या बिंदूंना एकरेषीय बिंदू असे म्हणतात. आणि कोणत्याही रेषेवर 3 पेक्षा जास्त बिंदू, अदरवाइज दे आर नॉन कॉलिनियर. 3 पेक्षा जास्त बिंदू जर अशा स्वरूपात असतील तर ते नॉन कॉलिनियर नैक रेषीय बिंदू म्हणतात. ते एक्झाम्पल, लाईन पॉइंट ए, पॉइंट बी अँड पॉइंट सी, दे आर 3 पॉइंट्स आर लाईज ऑन सेम लाईन्स. तिन्ही बिंदू एका रेषेमध्ये सरळ रेषेत आहेत. दे आर ए बी, पॉइंट ए बी सी आर कॉलिनियर पॉइंट्स, एक रेषीय बिंदू. पी क्यू एस अँड आर, पॉइंट पी, पॉइंट क्यू, पॉइंट एस अँड पॉइंट आर. अदरवाइज दे आर नॉन कॉलिनियर. हे एका रेषेत नाही आहेत तिन्ही बिंदू, चारही बिंदू. 3 पेक्षा जास्त बिंदू आहेत पण ते एका रेषेमध्ये नाही आहेत. दे आर नॉन कॉलिनियर पॉइंट, नेक रेषीय बिंदू. बिटवीनेस, दरम्यानचा. दी पॉइंट ए अँड पॉइंट बी अँड पॉइंट सी, इफ डिस्टन्स AC is equal to distance AC is equal to distance AB plus distance BC is equal to, then B is between A and C. AC ची लांबी जेवढी आहे, AC ची बिंदू A आणि C मधला जेवढा अंतर आहे, त्या दोन अंतराच्या बरोबर AB चं अंतर अधिक BC चं अंतर, या दोन अंतराबरोबर AC चं अंतर आहे. म्हणून B बिंदू हा बिंदू A आणि C च्या मध्ये आहे, दरम्यान आहे. बिंदू A आणि बिंदू C च्या दरम्यान बिंदू B आहे. इट इज डिनोटेड ॲज ABC. लिहिण्याची पद्धत कशी आहे? लिहिताना आपण A-B-C, ABC असं लिहितो. पॉइंट्स A-B-C आर कॉलिनियर. दोन बिंदूच्या मध्ये बिंदू A आणि बिंदू C, पॉइंट A अँड पॉइंट C च्या बिटवीन पॉइंट B, they are collinear point. Point B lies between A and C. Thank you.